आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. पहिल्या टप्प्यातील रॅली संपलेली असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली सराटीतून दिली. 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीची सुरुवात होणार असून त्याच दिवशी सोलापुरात भव्य स्वरूपात मराठ्यांचं वादळ धडकेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात मराठा जागृती शांतता रॅली येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगे पाटलांच्या रॅलीकडे लागून राहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून महायुतीची घाबरगुंडी उडाली असून त्यामुळेच लाडकी बहीण, लाडका भाऊ या अंमलबजावणी करता न येणाऱ्या योजना सुरू केल्या असून केवळ जनतेची नाराजी दूर करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. तर महाविकास आघाडी ही 170 पेक्षा जास्त जागा घेऊन सरकार स्थापन करेल असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत स्पार्क 2023-24 आणि PMSVA निधी अंतर्गत प्रेज 2023-24 मध्ये दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर महानगरपालिकेला PM स्वनिधी प्रेज अवॉर्ड्स 2023-24च्या अंतर्गत उत्कृष्ट कामकाजासाठी प्रमुख शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाला. हा पुरस्कार दिल्ली इथं गुरुवारी 18 जुलै रोजी उत्कृष्टता की ओर बढ़ते कदम या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे उपायुक्त तथा शहर प्रकल्प प्रमुख मच्छिंद्र घोलप यांनी स्वीकारला. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला शाहू गणेश, समुदाय संघटक वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे बुधवारी लंडनहून मुंबई मार्गे साताऱ्यात पोहोचली असून दिनांक 19 जुलैपासून ही वाघनखे नागरिकांना पाहता येणार आहेत. यासाठी तिकीट ठेवलं जाणार आहे. दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाघनखे पाहण्यासाठी तिकीट ठेवू नये, नागरिकांना ती मोफत पाहण्यासाठी द्यावीत अशी मागणी शासनाकडे केली. सोलापूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयात सध्या कामकाजाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. केंद्र शासनाच्या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले मिळणं कठीण झाले आहेत. सतत हेलपाटे मारून देखील दाखले मिळत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्र शासनानं नवीन बदल केले असून यामुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या मेल ID वर दाखले मिळणार आहेत. ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना दाखला मिळणं सोपं झालं असलं तरी ही प्रणाली तितकीच किचकट देखील आहे. ही प्रणाली जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अद्याप व्यवस्थितरित्या समजलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय समजणार असा प्रश्न उपस्थित झाला. कल्पना टॉकीज जवळील गुजरात भवन इथं गुरुवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आपल्या प्रास्ताविकातून श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी
अविनाश कुलकर्णी यांच्या निस्वार्थी पत्रकारितेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. तसंच त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे पत्रकार संघ कायम त्यांच्या कुटुंबासोबत राहील अशी ग्वाही दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं शिवसेना मेळावा आणि भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या भगव्या सप्ताहाचा आणि मेळाव्याचा शुभारंभ शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या हस्ते होणार. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.